भंडाऱ्यातून शिंदेच्या शिवसेनेचे, तर जालन्यातून शिंदेच्या शिवसेना अर्जुन खोतकर 5,500 साधारण 357 मतांनी पिछाडीवर, भंडाऱ्यातून शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर आघाडीवर, पुरंदरमध्ये विजय शिवतारे आघाडीवर दिसत आहेत, जालन्यातून शिंदेच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर 5,357 मतांनी आघाडीवर, भंडाऱ्यातून शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी आघाडी घेतली, जालन्यातून शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा आघाडी घेतलेली आहे, कन्नडमधून संजना जाधव यांची आघाडी आपण पाहू शकतोय, मतदारसंघातून कन्नड मतदारसंघातून महत्त्वाची अपडेट, संजना जाधव यांची ही आघाडी, तर शिवडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी 350 मतांनी आघाडीवर आहेत, महत्त्वाची अपडेट, अजय चौधरी हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। शिवडी मतदारसंघात सुद्धा चुरशीचा असा सामना झालेला होता, बाळा नांदगावकर त्या ठिकाणी होते, मनसेनं महायुतीनं खरं तर मनसेला पाठिंबा दिलेला होता, मात्र शिवडीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा नांदगावकर आता शिवडीतून मनसेचे पिछाडीवर गेलेले, शिवडीतून ठाकरेच्या शिवसेनेचे अजय चौधरी 350 मतांनी आघाडीवर आहे, अतिशय थोडंसं मार्जिन आहे पण पिछाडीवर आहेत मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर, अर्थात निवडणुकीत काही होऊ शकतं, लोकसभेत एका मताने उमेदवार हरलेले आहेत आपण पाहिलेलं आहे, तिथे शिवडीतून सध्या बाळा नांदगावकर पिछाडीवर आहे, त्यांना भाजपचा पाठिंबा मिळाला होता, काय होणार पाहावं लागेल। गुहागरमध्ये भास्कर जाधवांची विजयी घोडदौड सुरू आहे, आघाडीवर आहेत, उदय सामंतांची आघाडी 8,000 मतांनी, तिसऱ्या फेरीअखेर छगन भुजबळ 86 मतांनी आता आघाडीवर आलेले आहेत, मात्र फक्त 86 मतांनी छगन भुजबळांची आता आघाडी पाहायला मिळते। माणिकराव शिंदे त्यांच्या विरुद्ध होते, तिसऱ्या फेरी अखेरचा आपण हा सध्या निकाल पाहतोय, मतं पाहतोय, 86 मतांनी त्यांची ही आघाडी आपण पाहू शकतोय। येवला मतदारसंघातून तिसऱ्या फेरी अखेर छगन भुजबळ यांची ही आघाडी कायम आहे, संभाजीनगर पश्चिम मधून संजय शिरसाट यांची ही आघाडी आपल्याला कायम दिसते। महत्त्वाची अपडेट, संभाजी मतदारसंघातून या ठिकाणी सुद्धा चुरशीचा सामना झालेला होता, मात्र संजय शिरसाट यांची आघाडी आपण कायम पाहू शकतोय। आता 288 पैकी 288 चे कल समोर आलेले आहेत, 140 जागांवर महायुती, 134 जागांवर मविया आणि इतर। महत्त्वाची अपडेट, ठाण्यातून संजय केकर हे आघाडीवर पाहायला मिळत आहेत, महत्त्वाचा असा मतदारसंघ ठाण्यामधल्या राजन विचारे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी होते, त्यानंतर आता संजय केकर हे शिंदेच्या शिवसेनेचे होते जे आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत, तर मनसेकडून अविनाश जाधव सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र ठाण्यातून संजय केकर हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे, तिरंगी अशी लढत या ठिकाणी झालेली होती, ठाणे हा महत्त्वाचा असा मतदारसंघ, संजय केकर यांची आघाडी आपण ठाण्यामधून पाहू शकतोय, शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय केकर यांची ठाण्यामधून आपण आघाडी पाहू शकतोय। सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुखांची आघाडी आहे भाजपकडून, तर कुलाब्यातून राहुल नर्वेकर यांची सुद्धा आघाडी आपल्याला पाहायला मिळते, ठाण्यातून संजय केळकर आघाडीवर आहेत, धनंजय मुंडेंची परळीतून आघाडी कायम, नालासोपाऱ्यातून क्षितिश ठाकूर आता पिछाडीवर गेलेले, नालासोपाऱ्यातून क्षितिश ठाकूर पिछाडीवर। महत्त्वाची अपडेट, नालासोपाऱ्यामधून नाशिकमध्ये सुरुवातीच्या कलामध्ये महायुतीला आघाडी असल्याचं पाहायला मिळते, नाशिक मतदारसंघातून नाशिकसाठी महत्त्वाची अपडेट, महायुतीला हा आघाडी असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, कणकवलीतून नितेश राणे 5,800 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे, महत्त्वाचा असा तळ कोकणातला हा मतदारसंघ, कणकवली मतदारसंघ, नितेश राणे हे तिसऱ्यांदा आमदार होणार होते, आता बाळासाहेब थोरात 4,000 मतांनी पिछाडीवर गेलेले आहेत, मोठी बातमी, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठतम नेते, सीएम पदासाठीचे दावेदार मानले जाणारे 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत नगरमधून। महत्त्वाची अपडेट, बाळासाहेब थोरात यांना खरं तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चर्चेत त्यांना आणलं जात होतं, भायखळ्यातून यामिनी जाधव आता आघाडीवर दिसत आहेत, भायखळ्यातून यामिनी जाधव आघाडीवर, भायखळा मतदारसंघातून ही महत्त्वाची अपडेट, यामिनी जाधव यांनी ही आघाडी घेतलेली आहे, लोकसभेला त्यांना खरं तर पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर त्यांना आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। भायखळ्यातून यामिनी जाधव यांची सध्या आघाडी पाहायला मिळते। कर्जत जामखेडमधून रोहित पवारांची आघाडी कायम आहे, राम शिंदेची पिछाडी तशीच दिसते, भायखळ्यातून यामिनी जाधव आपण पाहिलं आघाडीवर आहेत, जयकुमार गोरे भाजपचे आघाडीवर आहेत मान खटावमधून, बीडमधून संदीप क्षीरसागर शरद पवारांची राष्ट्रवादी पिछाडीवर आहे, तर योगेश क्षीरसागर यांची मात्र आघाडी पाहायला मिळते अजित पवारांच्या पक्षाचे, समरजित घाटगेंची पिछाडी कायम, हसन मुश्रीफांनी पुन्हा एकदा लीड घेतलेला आहे, साकोलीतून नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आघाडीवर आहेत, साकोलीतून नाना पटोले आघाडीवर। साकोली मतदारसंघातून महत्त्वाची अपडेट, नाना पटोले यांची ही आघाडी सध्या आपण पाहू शकतोय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून आपण आघाडीवर पाहू शकतो, महायुती 140, महाविकास आघाडी 137 अशी सध्याची आकडेवारी आहे, जनतेचा कौल अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल, त्यानंतर विक्रोळीतून सुनील राऊत यांची सध्या आघाडी आपल्याला पाहायला मिळत आहे, विक्रोळी मतदारसंघातून
सुनील राऊत हे सध्या आघाडीवर आहेत. संजय महत्त्वाची राऊतांचे update. बंधू हो. शिवसेना नेते फायर ब्रँड संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत आघाडीवर विक्रोळीतून, तर भिवंडी ग्रामीणमधून शिंदेच्या शिवसेनेचे शांताराम मोरे 7,000 मतांनी, तर चारकोममधून भाजपचे योगेश सागर 3,500 मतांनी आघाडीवर आहेत. चिपळूणमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांनीही आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. वसईमधून हितेंद्र ठाकूर फक्त 146 मतांनी आघाडीवर आहेत. वर्सोव्यातून भारती लवेकर आघाडीवर पिछाडीवर दिसत आहेत. वर्सोव्यातून भारती लवेकर पिछाडीवर, भाजप नेत्या भारती लवेकर पिछाडीवर. वर्सोव्यातून सुनील शेळके अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर, मावळमध्ये त्यांची आघाडी कायम दिसते मगासपासून. पुरंदरमध्ये विजय शिवतरेंची आघाडी आहे. वर्सोव्यातून भारती लवेकर मात्र पिछाडीवर दिसत आहेत. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आघाडीवर, भाजपचे वरिष्ठ नेते आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून आघाडीवर दिसत आहेत. महत्वाचा असा हा मतदारसंघ वांद्रे पश्चिम, ज्यामधून आशिष शेलार यांची आघाडी आहे. मालेगाव मध्यमधून असीम शेख यांनीही आघाडी घेतली आहे. 40 मधून मंगेश चव्हाण 4,600 मतांनी ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची अपडेट, महत्वाचे निकाल आपण सध्या पाहतोय. भांडूप पश्चिम मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनीही आघाडी घेतलेली आहे. कुलाब्यातून राहुल नार्वेकर यांचीही आघाडी आपण पाहू शकतोय. भांडूप पश्चिम महत्वाचा मतदारसंघ, ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश कोरगावकर त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांची आघाडी आपण पाहू शकतोय. कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर, ज्या ठिकाणी खरं तर सर्वात कमी मतदान झालेलं होतं, त्या ठिकाणी सध्या राहुल नार्वेकर यांची ही आघाडी आपण पाहू शकतोय. परळीतून धनंजय मुंडे 9,000 मतांनी आघाडीवर, मोठा आता फरक तयार झालेला आहे. परळीतून धनंजय मुंडे 9,000 मतांनी आघाडीवर दिसत आहेत. पनवेलमध्ये बाळाराम पाटील शेकापचे आघाडीवर आहेत. परळीतून धनंजय मुंडे 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. सध्याचा 288 पैकी 140 जागांवर महायुती, 134 जागांवर मविया आणि अन्य. खरं तर पहिल्या फेरीपासूनच धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतलेली होती. 9,000 मतांची त्यांची ही आपण आघाडी पाहू शकतोय. सिन्नरमधून माणिकराव कोकाटे 6,700 मतांनी आता आघाडीवर दिसत आहेत. देवळालीतून सरोज अहिरे 12,000 मतांनी आघाडीवर, जोरदार मजबूत आघाडी. सिन्नरमधून माणिकराव कोकाटे 6,700 मतांनी आघाडीवर. तर काटेकी टक्कर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. महायुती 151, महाविकास आघाडी 125. नांदगावमधून सुहास कांदे आघाडीवर, तर समीर भुजबळ हे पिछाडीवर पाहायला मिळत आहेत. महत्वाची अपडेट नांदगाव मतदारसंघासंदर्भातली. आपण निवडणुकीदरम्यान जेव्हा निकाल होता तेव्हाही पाहिलेलं होतं. सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालेला होता. मात्र समीर भुजबळ यांची पिछाडी आपण पाहू शकतो. छगन भुजबळ यांचे पुत्र, मात्र सुहास कांदे यांची आपण आघाडी पाहू शकतोय.